नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर तृप्ती निशांत हुमणेकर, नंदी वुड्स, बंगळूर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि या कुटुंबाला भेटणार आहोत. चला. माझं नाव डॉक्टर तृप्ती दांडेकर हुमणेकर आहे. मी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसरच्या जागेवर काम करते. मला असं वाटायचं की मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिसिजन मेकिंग सगळं असतं आणि ते माझ्या नेचरहून खूप रिलेट करतं. मला पण दर वस्तू प्लॅन करून, प्रॉपरली ऑर्गनाईज करून डिसिजन घ्यायला आवडतं. पुढे जर मी बघितलं की मला जेव्हा आपल्या मुलाचं मॅनेजमेंट येतं तिथे पण मी पूर्ण प्रयत्न करते की मी माझ्या मुलाला ऑलराऊंडर करायचा प्रयत्न करते. त्याला दर इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायला लावते. जिंकेल किंवा नाही जिंकेल ते नंतरचा प्रश्न आहे, पण मी प्रयत्न करते की त्याला सगळ्या इव्हेंट्सचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. खूप आतुरताने मी वाट बघत होते की होम मिनिस्टरचा शो कधी महाराष्ट्राच्या बाहेर येईल. आदेश भाऊजी, आता तुम्ही बेंगलोरला आलेला आहात, आता लवकरात लवकर माझ्या घरी या. मधुरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर. बरं, उखाणा घ्या ना. आपला भारत देश महान, महाराष्ट्र तर त्याची शान, याचा सर्वांना अभिमान. मी मराठी, झी मराठी माध्यमातून जोडलं गेलं सारं देश. पेटणी घेऊन भाऊजी आले, बांदेकर आदेश. बेंगलोरमध्ये होम मिनिस्टरची झाली छान रंगत, निशांत आणि माझी आहे 7 जन्माची संगत. आलो तेव्हा चेहरा खूप चांगला होता तुमचा. खूप प्रसन्न हसत होते. तुमचे 7 जन्म म्हटल्यानंतर थोडं हसू. हे 7वाच जन्म. एक वाक्य बोलले पण महत्त्वाचं बोललेले आहेत. बघितलं ना, कमी बोलतात पण महत्त्वाचं बोलतात. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? इंदोरचं. तुमचं बालपण? माझा कटंगी एक जागा आहे MP मध्ये. बरं. तिथलं बालाघाट district. बालाघाट डिस्ट्रिक्ट. बालाघाट म्हणजे MP महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. ते मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर होते. तुम्ही इंदोरमध्ये होता. मग तुमची ओळख कशी काय? नाही, आम्ही दोघं शिक्षणाला बरोबर BSc मध्ये होतो. इंदोरला. इंदोरला. हा शिक्षणाकरता इंदोरला आलेला. हां. मग तिकडे असं काही स्कीम होती का तेव्हा? नाही, असं नाही. BSc करताना फक्त मित्रच, म्हणजे असं फ्रेंड्सच होतो. मग ग्रॅज्युअली सगळ्या, म्हणजे माझं जॉब लागला. मी आधी MBA केलं, मग पुढे जॉब लागला. त्यांनी BSc नंतर डायरेक्टली जॉब चालू केला. पण मग हळू म्हणजे ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षानंतर असं झालं की मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. काय झालं? नाही, म्हणजे असं नाही. काय झालं? म्हणजे सेकंड इयरला मी प्रपोज केला होता. तुम्ही? हो. अरे वा. नेक्स्ट तीन वर्ष ती नाहीच म्हणाली. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक नाही वेळा. म्हणायची? हो, मी बऱ्याच वेळा ट्राय केला पण प्रत्येक वेळा ती नाहीच म्हणाली. नाही. आणि नाही, पण मला सांगा, त्या ते प्रपोज जे करायचा तुम्ही, ते थेट जाऊन करायचा का काय, म्हणजे कसं काय? नाही, आमची फ्रेंडशिप छान होती. आम्ही एकमेकाशी म्हणजे खूप close friends होतो. आमचा एक ग्रुप होता, छान क्लोज ग्रुप होता कॉलेजमध्ये. तर आम्ही दोघं त्याच ग्रुपमध्ये असून नेहमी एकमेकाशी बोलणं वगैरे असायचं. नाही, पण जेव्हा पण सांगितलं तेव्हा हेच सांगायचे की आपण फक्त मित्र आहे आणि त्याला तसंच राहू दे, काही आपल्याला वेगळं नको आहे असं. तर त्यामुळे मित्र होतोच. बरोबर आहे. आणि काय वेगळं त्याला परत करायचं, हो की नाही? असंच सांगितलं होतं. 3 वर्ष तुम्ही प्रत्येक वेळेला प्रपोज करत होता? हो, म्हणजे नाही, प्रत्येक वेळेला नाही. पण ते हो म्हणताय, तुम्ही नाही म्हणताय. काय झालं? माझा एक असा सर्टन टाईमला म्हणजे असा एक वेळ यायचा की नाही, ती पण मला लाईक करते पण ती बोलत नाही. असं मला मी परत जाऊन विचारायचे, आता काही असा आलाय का विचार, काय बदल झालाय? शेवटी असं झालं की म्हणजे एकदम मी बोललो नाही, आता तू हो म्हण, नाहीतर काही मित्रता काही नाही. संपलं. हो. शेवटी कुठल्या इयरला तुम्ही केलं हे?
आमच्या म्हणजे ती पण जॉब करत होती, मी मुंबईला होतो जॉब करतो आणि ती नागदा म्हणजे MP मध्ये एक जागा आहे तिथे आणि आम्ही सगळे मित्र लोक एकदा भेटलो तिथे. नाही पण मला सांगा, तुम्ही जे जाऊन सांगितलं काय ते हो सांग, नाहीतर आता इथून पुढे मैत्री वगैरे काही नको, हे तुम्ही सांगताना हे स्वतः बळ एकवटलं होतं का तुम्हाला हे सांगणारे कुणी सल्लागार मित्र होते? नाही मी स्वतः. अरे वा, अगदी म्हणजे शेवटचीच तुम्ही तलवार काढली. हो, पण पुढचे ऑप्शन्स बघू ना नंतर. तिनं मला बोलावलं आहे आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तिथेच इंदोरलाच होतो आम्ही. सो मी परत गेलो. मला असं वाटलं होतं की परत एकदा ती तेच म्हणेल, नाही मी मित्र जॉब, आणि ती दरवेळेस ती मला कन्व्हिन्स करायची आणि मी कन्व्हिन्स होऊन जायचो. पण आता लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष. आताच डिसेंबरला म्हणजे आज 10 वर्ष 1 महिना झाला. पण मला एक सांगा, तो जो स्वभाव होता की प्रत्येक वेळेला तुम्ही एखादी गोष्ट ठरवून जायचा, मग त्या कन्व्हिन्स करायचा आणि तुम्ही कन्व्हिन्स व्हायचे, ते असंच सुरू आहे 10 वर्ष? थोडाफार बदलला आहे. हो का? काय? पण मला सांगा, इतका वेळ का घेतला तुम्ही? ॲक्च्युली आमची इंटरकास्ट मॅरेज आहे, त्यामुळे खरं म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा बघायला गेला तर मला पण नव्हतं की आपण इंटरकास्ट केलं पाहिजे, पण ते हळूहळू होता असं झालं की मला वाटलं की काही झालं तरी मनुष्य छान असलं पाहिजे, ज्याबरोबर आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे. तर मला ह्याच्यावर कॉन्फिडन्स होता की हा तर छानच, म्हणून तसं कन्फर्म झालं. आणि घरी कधी कळलं? मी होकार दिल्यानंतर ह्यांनी हा मार्केटिंगची जॉब करायचा, का की ह्यांनी त्याच्या BSc नंतर अजून काही केलं नव्हतं. मी MBA करून प्लेस झाले होते, तर मग हा मार्केटिंगची जॉब करायचा. मी जसाच ह्याला होकार दिला, ह्यांनी ती जॉब सोडली आणि म्हणाला की मी या जॉबमध्ये तुला छान नाही ठेवू शकणार, मी IT चा कोर्स करतो. मग आता जॉब सोडलेल्या मुलाला मी काय घरात भेट करून देणार. तर मी सांगितलं की माझी सेटल हो. मग ह्याला जेव्हा जॉब लागली IT मध्ये व्यवस्थित छान सेटल झाला, तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या ताईला सांगितलं, मधल्या ताईला. तर ती म्हणाली असं तर मुळीच होऊ नाही शकत, तू कसं असा विचार केला, इंटरकास्ट आपल्या घरात होतं का? नाहीतर काय. तर मी तिथे बसल्याच रडायला लागले, पण ते सगळ्यात लाडकी होते, जशीच रडले तशीच ती म्हणाली तू काळजी नको करू, मी काही करते असं करून. मग तुमचं हे शस्त्र आहे वाटतं, रडणं. नाही, मी ऍक्च्युली खूप कमीच रडते. मी रडवते आता पण असं म्हणू शकता, पण मला असं सोप्याने रडायला येत नाही. म्हणजे मी खूप एक्स्ट्रीम काही असेल तरच मला रडायला येतं. तर मी रडले तसंच त्यांनी म्हटलं की नाही तू थांब, आपण बोलू हळूहळू. मग तिने दुसऱ्या ताईला सांगितलं, मग दोघींनी मिळून आईला सांगितलं, असं हळूहळू. तुमच्या घरी कधी कळलं? तिने हो म्हणलं, त्या आधीच माहीत होतं सगळ्यांना. मी परत प्रयत्न करतो, सगळ्यांना माहीत होता की तृप्ती म्हणून तुमचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्न सुरू आहे. आणि मी त्यावेळेला माझी मावशी होती आहे इंदोरला, तिथे मी राहायचो. तो तिने हो म्हणलं आणि मी परत घरी आलो आणि माझी मावशीला सांगितलं, तर ती बोले अरे मिठाई वाटा. लग्न कधी झालं? मग लग्न मी हो म्हटलं त्याच्या 3.5 वर्षानंतर लग्न झालं. म्हणजे मला सांगा, लग्नाला 10 वर्ष आणि त्याच्या आधी 8 वर्ष. 8 वर्षाची ओळख. या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही मसालेदार असे प्रसंग घडत असतात. तुमच्या बाबतीत काय? ज्यावेळी ती म्हणजे हो नाही म्हणत होती, त्यावेळी एक मुली आली होती माझे, म्हणजे तो मी त्या मुलीला. मुलगी आली होती म्हणजे कॉलेजमध्ये आली होती? हो, म्हणजे कॉलेजमध्ये नव्हती. जेव्हा मी मुंबईला राहायचो त्यावेळी ती मुंबईला आली होती, ती इंदोरचीच होती. बरं. आणि परत मी जेव्हा इंदोरला हिला भेटायला गेलो आणि ती तिथेच होती आणि मी तिला असा बाईकवर बसून फिरवायचो याच्या समोरचो ते, आणि आणखीन असा म्हणजे पॉझिटिव्ह झाला माझ्यासाठी. दुसऱ्या मुलीला घेऊन बाईकवर फिरलं, जी मनात आहे ती मुलगी मिळते. काय हो, त्याचा तुम्हाला त्रास नाही व्हायचा? म्हणजे तेव्हा मी हो नव्हते म्हटले तर तो फ्री होता काही करायला. पण त्याच्यामुळेच पण त्रास व्हायचा की नाही? त्रास व्हायचा. पण मग मला सांगा, आता या सगळ्या प्रवासामध्ये स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तो काही चुकलेला नाही. तुमच्या बाबतीत? हो, खूप स्ट्रगल होता खरं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवात केली तर खरंच असं होतं की आम्ही जसं लोक फक्त असं सिनेमात सांगतात आणि खरंच आमच्या घरात 2 ताटं होती. आणि तसं आम्ही स्टार्ट केलं, का की ते आमची अशी जिद्द होती की नाही घ्यायचं माहेरून काही, पण आपण असं केलंय. तर तसं आम्ही पुण्याला एक रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत होतो. नाही, पण लग्न केलं तेव्हा दोन्ही कुटुंब होती, हजर होती, म्हणूनच तर इतका टाइम लागला सगळ्यांना कन्व्हिन्स करत. 2 ताटं घेतली होती.
ऍक्च्युली ह्याच्याकडे ऑलरेडी 2 ताटं होती म्हणजे घरात जेव्हा तो मी एकटा राहायचा बॅचलर होतो, तेव्हा. काय करायचं. तर तेव्हा 2 मग हळूहळू सगळं झालं, पहिल्या सॅलरी नंतर दुसऱ्या सॅलरी नंतर असं करत करत. मग बँगलोरमध्ये कधी आलात तुम्ही? बंगलोर 3 वर्ष झाले आम्हाला. बेंगलोरमध्ये 3 वर्ष झाली. 3 वर्ष. ते काय नोकरीमुळे आले का? हो. आणि मग इथेच राहिले. आता कसं वाटतंय मागे वळून बघताना? प्रोग्रेस खूप झाली आहे, म्हणजे 10 वर्ष आधी जे होतो आम्ही आणि जे आज आहेत आम्ही, खूप प्रोग्रेस झाली आहे. माझं लग्न झालं तेव्हा माझं PhD नव्हतं, मी फक्त असं लेक्चरर म्हणून एक जागेवर जॉब करायचे. मग लग्नानंतर PhD केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. आता प्रोफेसर म्हणून जॉब करते. ओव्हरऑल डेझिग्नेशन प्रोफेशनली पर्सनली सगळंच छान ग्रोथ झाली. बरं, आता या ठिकाणी एक आव्हान आहे तुमच्यासाठी. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. अच्छा. एक एक चिठ्ठी शोधत त्या चांदीची अन्नपूर्णा जी तुमच्या घरात ठेवलेली आहे ती घेऊन यायची आहे. 1 मिनिटाची वेळ आहे. लकडी की काठी, काठी पे घोडा. वेळ सुरू झाली. छान किती दिसे फुलपाखरू. 20 सेकंद झाली. हस्तकला. पेंटिंग केले. 10, समुद्री जहाज. 9, 8. अभिनंदन. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनीनं सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. खरं टेन्शन सुरू होणार आहे. तुमच्याबद्दल आता घरातले काय बोलतायत ते मला ऐकायचं. हं? ही सगळ्यात धाकटी मुलगी माझी. हो. धाकटी मुलगी काय म्हणजे सर्व पावर तिच्याजवळ माझ्याबद्दल. अतिशय लाडकी. म्हणजे जेव्हा ह्यांचं इंटरकास्ट मॅरेज जेव्हा मला कळलं तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर मीच हो म्हटलं होतं. माझे आईवडीलसुद्धा त्याच्या विरोधात गेले होते. सगळ्याच गरीब लहान भाऊ वगैरे, पण मी मात्र सपोर्ट केला. अरे, आणि इवन इतकं झालं होतं की लोक तर मी पाहिलं आमच्या इथे डिपार्टमेंटमध्ये 1-2 केसेस पाहिले होते की त्यांच्या आईवडील असं म्हणून द्यायच्या मुलीला की आता तू दुसऱ्या जातीत केलं, तुझा आमचा संबंध संपला. पण मी तर स्पष्ट सांगितलं की नाही, काही संबंध संपला नाही बेटा. तिथे आहे तुझ्या यांनी घेतलं तो डिसिजन, चूक राहिलं तर पुन्हा बापघर आहेत, काळजी करायची जरूरत नाही. पण जावयाबद्दल काय म्हणणं आहे आता? खूप बढिया मनुष्य. 3 जाव्यांमध्ये सगळ्यात छान आहे. हो. बरं ऐका, तुमचा एपिसोड आहे म्हणून 3 जावयात हे छान आहेत. दुसऱ्यांचा एपिसोड असते ना तर ते छान असते. द्या, अजून कोण बोलणार? काही नाही, ह्यांचं जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा तर काही बरं वाटलं नाही. पण आता इतक्या वर्षांतर वाटतं की नाही, हिचं बरोबर होतं डिसिजन. छान आहे ते. स्वभावाने खूप छान आहे, शांत आहे. अजून कोण बोलणार? अतिशय हुशार. सगळं तिने MBA सुद्धा स्वतःच्या ह्याच्यावर केलं. ट्युशन करून फिया भरायची ती. सतत काही ना काही क्रिएटिव्ह वर्क पण खूप करत असते. म्हणजे फक्त असं नाही शिक्षणातच, बाकी इतर गोष्टींमध्ये पण तिचं खूप कार्य चालू असतं. आणखी निशांत पण अगदी त्याला सहयोग करत असतो आणि पुढे वाढवण्याकरता मोटिवेशन पण करत असतो. तृप्ति से मेरी फ्रेंडशिप 5 साल से है और वो बहुत ही एक स्मार्ट, इंटेलिजेंट, फुल ऑफ कॉन्फिडेंस, फुल ऑफ लाइफ, मतलब बहुत ही ओपन माइंडेड. जो भी दिल में आया है वही मुंह पे ऐसी लड़की है. यानी म्हणजे सगळं सारांश असतो तो एकत्रच सांगून टाकला. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. चित्र काढायचंय तुम्हाला. तुम्ही एक चित्र काढायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आणि यांना बक्षीस मिळवून द्यायचं. तो मला ओळखतो ना, माझा मुलगा. तो दहशतीखाली हे उत्तर तुमच्या. चला, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. तुम्ही चित्र काढा. हे दाखवा त्या. न बोलता काढायचं. द्या.
अभिनंदन, हे तुम्हाला बक्षीस. तिसरं चित्र तुम्ही काढायचं. सोपं आहे. दहा. बोलायचं नाही. काय 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 पड्डू. पड्डू इडली म्हणजे काय असतं ते? पण अशी ओरिजिनल तुम्ही जाऊन हॉटेलमध्ये बघा कशी असते ती. हा, अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. बरं, एवढ्यावरती हे शांत राहिलेले नाहीयेत. जे बोलू शकत नाही ना, ते लिहून पाठवलंय. ते काय लिहून पाठवलंय बघूया. आपण खूप फटकळ आहात. खरं आहे का? खरं आहे का? हो. म्हणजे पटकन तुम्ही एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट होता किंवा पटकन बोलता. फटकळ नाही, पण हां, जसं ती म्हणाली की जे मनात आहे ते तोंडात असतं. म्हणजे मी असं नाही करू शकत की मला जर काही नाही आवडत आहे तर मी म्हणेन की नाही खूप छान आहे. मी सांगेन की समोरच्याला वाईट वाटत असेल. माझा असा अनुभव आहे की थोड्या दिवसानंतर जे माझ्याबरोबर राहतात त्यांना वाटतं की खरं ओपिनियन हवं आहे तर ते माझ्याजवळ येतात. समोरच्यांना बोलूच देत नाहीत तुम्ही. समोरच्यांची इच्छा आहे कधीतरी त्यांना सुद्धा बोलायला मिळावं. एग्री असं होतं. माझ्याजवळ खूप असतं बोलायला, माझं संपतच नाही. खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आहात, एकदम रागावता, खर्चिक आहात. मनात आलं की खर्च करताना विचार करत नाही. हे मी लिहिलं आणि बोलताना आवाजाचा कंट्रोल नसतो, म्हणजे मोठ्याने बोलता. ही तर खूप मोठी प्रॉब्लेम आहे. हे आहे. पण काय असतं जेव्हा तुम्ही मनापासून बोलता ना, तेव्हा बोलता बोलता तुमचं एक्साइटमेंट लेवलवर तुम्ही मनापासून बोलत असता, तुम्ही मागे असा वेगळा विचार नसता चालू, तर मनापासून येता येता जेव्हा खूप एक्साइटेड काही सांगायचं असतं तर आवाज मोठा होतो. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते म्हणजे यांच्या आवाजापुढे तुमचा आवाज फारच कमी वाटायला लागला. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मनापासून जर कोणाला पण कधीच दुखवलं असेल तर त्याची क्षमा मागायची आहे. आणि मुख्य क्षमा मागायची झाली तर म्हणजे मी डायरेक्टली काही चूक नव्हती केली, पण माझी आई, आम्ही लोक 2 वर्ष आधी जेव्हा रामेश्वरमला गेलो तेव्हा आम्ही सगळे दिवाळीला एकत्र झालो होतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रिपला निघालो, सगळे बहीण वगैरे सगळे. आणि आम्ही लोक रामेश्वरमला गेलो, तिथेच तिला कार्डियक अरेस्ट आला. आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये होतो आणि वाटेत ती म्हणत राहिली केव्हा येईल हॉस्पिटल. माझ्या हातात माझी आई होती आणि मी काही नव्हती करू शकत. मला नेहमी असं वाटतं की मला तिच्याशी क्षमा मागितली पाहिजे की मी तुझ्याकरता काही नाही करू शकले त्या क्षणी. आणि ती वारली माझ्या हातात, म्हणाली शेवटची की मी जाते आता, आणि ती वारली. त्या वस्तूला मी कधीच विसरत नाही. म्हणजे कधी कुठलाही क्षण आला तर मला सगळ्यात आधी तेच आठवण येते. ती एकदम चालली गेली, कधी असं क्षमा मागायचा क्षण आला नाही की तिला अशी क्षमा मागायचा वेळ येईल. ती जेव्हा वारली त्याच्या आधी जेव्हा आम्ही जेवायला लंचला कुठे थांबलो होतो, तिथे आम्ही साऊथमध्ये सगळं भात आणि हेच मिळतं. ती म्हणाली मला हे नाही खायचं आहे, आणि तिच्या औषधाची वेळ झाली होती. तिच्या शेवटच्या जेवणाला पण मी तिला रागवून म्हणाले की काय आई, आपण बाहेर निघालोय, जेव आणि औषध घे. मला नेहमी ही खंत राहते मनात की तिच्या शेवटचं जेवण पण मी तिला सुखाने नाही घेऊ दिलं, मी तिला रागवले त्या जेवणाच्या वेळेस. तर त्याची क्षमा मागायची आहे, पण ती आता समोर नाही आहे त्याच्याकरता. आईचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे, आणि ती सिच्युएशन अशी होती की ज्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकला नाही तर खूप काही करू शकला असता. मला असं वाटतं त्या तीर्थस्थानावर जाऊन हे असं घडणं, एक मुलगी म्हणून ते जरी वाईट असलं तरीसुद्धा आज त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती आहे, ही सगळी एक चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन. आणि जिथे कुठे आहेत तिथून तुमच्या प्रगतीसाठी ती माऊली कायम तथाच तो म्हणते आहे. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर थोडा मला मागायची असेल तर हिचीच मागेन की मी पण बरेचदा म्हणजे तिला दुखावलं आहे, पण असं असतं म्हणजे ओपनली मी म्हणायला थोडा असं खूपच फॉर्मल वाटतो की मी क्षमा मागतो तुझी आणि काय हजबंड वाईफमध्ये, पण खरं तर तिचीच क्षमा मागायची. आनंद आणि आनंद या घरात नांदू दे असं म्हणत आता क्षण आलेला आहे सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू. वैदींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.